खरं खूपच उशीर झालेला आहे. आपल्याला प्रत्येकाला भावना व्यक्त करायच्या आहेत. हे ठिकाणी मी एकटाच 1-1.5 तास अजितदादांबद्दल बोलू शकतो. आमचं राजकीय पदार्पण एका त्या काळात आमच्या युवकांचा आधार म्हणून अजितदादांकडे पाहिलं आणि आम्हाला बघता बघता संधी दिली. खरं तर मी काल एक शब्दप्रयोग केला त्यांच्या बाबतीत की धाडस हा जो शब्दप्रयोग आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांपासून तो खऱ्या अर्थानं प्रचलित झाला आणि आधुनिक राजकारणामध्ये धाडस हा शब्दप्रयोग जर कुणाच्या माध्यमातून प्रचलित झाला असेल तो अजितदादांच्या माध्यमातून. आणि तो धाडस हा शब्दप्रयोग जो आहे तो धाडस हा शब्द आहे तो आता अजितदादांबरोबर अनंतात विलीन झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्र पोरकं झालेलं आहे. खरं तर पिंपरी चिंचवड शहराच्या बाबतीत बोलायचं जर सगळेच पक्षातील लोक ह्या मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. राजकीय लोकशाहीमध्ये आपापल्या पद्धतीने विचार करून आपापल्या सोयीनुसार राजकारणामध्ये बदल होत असतात. पण मी ह्या सर्वांचा साक्षीदार असल्याकारणानं जे म्हणून जे काय राजकारण किंवा राजकीय दृष्टिकोनातून वाटचाल करीत आहेत ते सगळं अजितदादांचे प्रोडक्ट आहेत. अजितदादांच्या माध्यमातून त्यांनी संधी दिली. त्यांनी त्यांच्या संधीचं सोनं केलं. ते पुढे गेले ते त्यांच्या पद्धतीनं. परंतु असा एक लोकनेता मी इथं अधिकारवाणीनं ज्येष्ठत्वाच्या नात्यावरून सांगू शकतो. महेशदादा बसलेत, शंकर भाऊ बसलेत किंवा उमाताई असतील, अमित गोरके असतील की आपापल्या पद्धतीने आपण राजकारण करतच राहू. ते काय थांबणार नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने करणार, आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहोत. परंतु अण्णासाहेब मगरांचं जसं महानगरपालिकेपुढं पुतळा आहे तसं नवीन महानगरपालिका ज्यावेळेस इमारत होईल त्याच्यामध्ये त्यांचा पुतळ्यानं तिथं त्या ठिकाणी असावा आणि त्याचं माननी त्याचं नेतृत्व आपण सर्व मंडळींनी करावं. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. एक रामकृष्णजी मोरेंच्या संकल्पनेतून हे नाट्यगृह झालं. पण इतर सर्व नाट्यजे ग्रह झालेली आहेत. कारण पुढच्या पिढीला जसं तैलचित्राच्या माध्यमातून पुढच्या प्रेरणा देणारं विकास पुरुष एक जबरदस्त आत्मविश्वास असलेला माणूस कार्यकर्त्यांना ताकद देणाऱ्या माणसांचं एक वैचारिक जे आपण त्याची आठवणी ठेवतो ते त्या अशाच माध्यमातून ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेच्या थिएटरमध्ये नाट्यगृहामध्ये त्यांचं तैलचित्र असावं. महानगरपालिकेचा उत्तुंग अतिशय सुंदर पुतळा नवीन इमारतीत ज्यावेळी एंट्री करेल त्यावेळेस अजितदादा भवन महानगरपालिकेचं असं नावलौकिक असावा. त्याच्यामध्ये आपल्या राजकीय जडणघडणीमध्ये आपल्या राजकीय उन्नतीमध्ये आपण ज्या प्रवास केलेला आहे त्या प्रवासामध्ये अजितदादांचाच सिंहाचा वाटा होता याची जाणीव ठेवून आपण ते काम करावं अशा पद्धतीच्या मी भावना व्यक्त करतो. मी पुन्हा सर्व महानगरपालिकेच्या वतीनं समस्त राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पक्ष, सर्व पक्षीय